निरुपम यांच्या विरोधात आंदोलन करणं आता होण्याची शक्यता आहे, कारण 11 मनसैनिकांवर गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे। MHB पोलीस ठाण्यामध्ये मनसे नेते पोहोचणार आहेत। दहिसरमध्ये मनसैनिक आणि निरुपम आमने सामने आलेले होते आणि हा वाद आता वाढत चालल्याचं चित्र आहे, कारण संदीप देशपांडे हे देखील पोलीस ठाण्यामध्ये पोहोचणार आहेत। दगडफेक प्रकरणामध्ये आता पोलिसांकडून कारवाई होण्याची शक्यता आहे। 11 मनसैनिकांवर गुन्हा दाखल होण्याची शक्यता वर्तवली जाते। दहिसरमध्ये आपण पाहतोय आता निरुपम यांच्या विरोधात आंदोलन करणं होण्याची शक्यता आहे, कारण 11 मनसैनिकांवर गुन्हा दाखल होणार असल्याची देखील माहिती समोर येते। गोविंद तुपे आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत सध्या थेट जोडले गेलेले आहेत। गोविंद, दहिसरमध्ये मनसैनिक आणि निरुपम आमने सामने आलेले होते। आता या दगडफेकीच्या प्रकरणात पोलिसांकडून कारवाईची शक्यता वर्तवली जाते। काय नेमकं घडतंय, काय अपडेट्स आहेत? नक्कीच आज दुपारी ज्या वेळेला या ठिकाणी गणपत पाटील नगर परिसरामध्ये मुंबईतल्या दहिसर परिसरातलं जे गणपत पाटील नगर आहे त्या ठिकाणी संजय निरुपम जे आहेत ते आपल्या काही पदाधिकाऱ्यांसोबत रिक्षावाल्यांची भेट घेण्यासाठी आणि त्यांच्याशी चर्चा करण्यासाठी आले होते आणि त्याच दरम्यानच्या काळामध्ये मनसेचे जे पदाधिकारी आहेत ते सुद्धा तिथे आमनेसामने आले आणि मोठ्या प्रमाणात राडा झाल्याचं पाहायला मिळालं। कायदा सुव्यवस्था नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी जे आहे ते काही मनसेच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतल्याचं पाहायला मिळतं। आता जी माहिती मिळते ती मी MHB पोलीस स्टेशनच्या बाहेर उभा आहे आणि याच MHB पोलीस स्टेशनला मनसेच्या 11 पदाधिकाऱ्यांना जे आहेत ते घेऊन आल्याचं पाहायला मिळतंय। दुसरी सगळ्यात महत्त्वाची जी माहिती मिळते आहे DCP या झोनचे जे आहेत तेही या ठिकाणी पोलीस स्टेशनमध्ये असल्याचं माहिती आहे आणि या सर्वांवर अजामीनपात्र गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली असल्याची माहिती मिळते आहे। दंगलीचे गुन्हे असतील किंवा इतर तोडफोडी संदर्भातले जे गुन्हे असतील अशा पद्धतीचे अजामीनपात्र जे गुन्हे आहेत, गंभीर स्वरूपाचे जे गुन्हे आहेत ते मनसेच्या पदाधिकाऱ्यांवर लावली जाण्याची शक्यता आहे। तशी प्रक्रिया सुरू असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते आहे आणि याच अनुषंगानं मनसेचे जे नेते आहेत, मुंबईचे जे अध्यक्ष आहेत संदीप देशपांडे, त्यांनी एक सगळ्यात महत्त्वाचं जे ट्विट केलेलं आहे ते खूप ट्विट जे आहे ते महत्त्वाचं आहे आणि त्याच अनुषंगानं संदीप देशपांडे काही वेळामध्ये या पोलीस स्टेशनमध्येही दाखल होणार असल्याचं संदीप देशपांडेकडून स्पष्ट करण्यात आलेलं आहे। त्यामुळे पुन्हा एकदा हा जो वाद आहे तो चिघळला जाण्याची शक्यता वर्तवली जाते आहे, कारण का संदीप देशपांडेंचं जे ट्विट आहे की भैयांसाठी म्हणजे उत्तर भारतीयांसाठी या ठिकाणी मराठी लोकांना तुम्ही वेठीस धरणार का, त्यांच्यावर गुन्हे दाखल करणार का, अशा आशयाचं जे ट्विट आहे ते संदीप देशपांडेंनी केलं आहे। त्यामुळं मराठी वादाला जे आहे ते पुन्हा एकदा फुटणे मिळेल की काय असे चित्र पाहायला मिळतं आहे आणि मराठी सक्तीवरून जे काही राज्यात सध्या सुरू आहे आणि परिवहन मंत्र्यांनी केलेली घोषणा आणि त्यानंतर उत्तर भारतीय जे या ठिकाणी रिक्षाचालक असतील, टॅक्सी चालक असतील यांच्यामध्ये निर्माण झालेलं एक भीतीचं वातावरण, या पार्श्वभूमीवर मराठी विरुद्ध अमराठी जो संघर्ष आहे तो जास्त पाहायला मिळेल आणि थोड्याच वेळामध्ये मनसेचे नेते या ठिकाणी आल्यानंतर काय भूमिका घेतात, कशा पद्धतीचं वातावरण तयार होतं हे पाहावं लागेल। परंतु सगळ्यात आत्ताच्या घडीची जी मोठी बातमी आहे ती मनसेच्या 11 पदाधिकाऱ्यांवर MHB पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे। निश्चितच। आणि गोविंद, या पदाधिकाऱ्यांवर मनसेच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल झाले आणि पोलिसांनी नेमकी कारवाई केली तर त्यानंतर मनसेची काय भूमिका असणार आहे हे देखील आपल्याला पाहावं लागणार आहे। हा संघर्ष तापण्याची देखील शक्यता वर्तवली जाते। तुर्तास धन्यवाद गोविंद या सविस्तर माहितीसाठी।